नमस्कार, मी ॲडव्होकेट हरदास लांडे. बघा, सध्या सरपंच प्रशासक निवडणुकीच्या संदर्भात बरेचसे नवीन नवीन अपडेट्स येत आहेत आणि याच्या अगोदरच्या जेवढ्या काही अपडेट्स आल्या होत्या ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेले. आणि आता जे काही विद्यमान फेब्रुवारी 2026 पर्यंत जे काही कार्यकाळ संपलेला ग्रामपंचायतचा, त्याच्यावरती विद्यमान सरपंच हेच प्रशासक म्हणून यांची नेमणूक करण्यात आलेली आणि बऱ्याचशा ठिकाणी जवळपास सगळ्या ठिकाणी त्यांची प्रशासक म्हणून नेमणूक झालेली आहे आणि कार्यकाळ कामकाज सुद्धा सुरू झालेलं आहे. परंतु त्याच्यावरती काही थोडेफार निर्बंध हायकोर्टनं लावलेले, पण प्रशासक म्हणून सरपंच यांना मान्यता दिलेली आहे. अशामध्येच आता जे काही सध्या प्रकरण हायकोर्टला पेंडिंग होतं ते कुठलं होतं की फेब्रुवारी 26 पर्यंत ज्या काही ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपलेला आहे, म्हणजे 14,500 ते 15,000 ग्रामपंचायती आहे. त्या ग्रामपंचायतीसाठी तो शासन निर्णय लागू होता की बाबा ज्या 14,500 15,000 ज्याचा कार्यकाळ संपणार आहे त्या ग्रामपंचायतीसाठी प्रशासक नेमणुकीसाठी शासनानं परिपत्रक काढलं होतं, शासनानं आदेश काढला होता. त्याच्यानुसार काय झालेलं, नेमणूक सुद्धा झालेली. पण बऱ्याचशा लोकांच्या कमेंट्स काय आल्या होत्या की सर आता यांच्यासाठी प्रशासक म्हणून सरपंचच यांना, विद्यमान सरपंच यांना नेमलेलं आहे, पण ज्या लोकांना 2025 2024 किंवा 2023 या काळामध्ये कार्यकाळ संपलेला आहे आणि तिथं आतापर्यंत ग्रामपंचायतच्या निवडणुका झालेल्या नाही, त्या ठिकाणी प्रशासक म्हणून सरकारी अधिकारी किंवा प्रशासक म्हणून BDO या लोकांची नेमणूक झालेली आणि ते प्रशासकीय अधिकारी त्या ठिकाणी प्रशासक म्हणून आज रोजी काम करतायत. अशा लोकांसाठी सुद्धा मग एकाला वेगळा न्याय आणि त्यांना वेगळा न्याय आणि आम्हाला वेगळा न्याय अशा पद्धतीनं का, तर या संदर्भामध्ये वर्धा जिल्ह्यामधील काही सरपंच संघटना यांनी काय केलं, नागपूरच्या खंडपीठामध्ये या संदर्भात याचिका केली की जर फेब्रुवारी मध्ये संपणार कार्यकाळ संपणार सरपंचाचा, त्यांनाच प्रशासक म्हणून नेमणुकीचा शासनाने निर्णय घेतला असेल तर या धोरणानुसार ज्या ग्रामपंचायतचा कार्यकाळ 2024 मध्ये संपलेला आहे, 2025 मध्ये संपलेला आहे, वर्धा जिल्ह्यामध्ये जवळपास 315 ग्रामपंचायतीचा कार्यकाळ या संदर्भात संपलेला आहे आणि त्या ठिकाणी 2024 पासून प्रशासक म्हणून अधिकारी काम करतायत. त्यांना सुद्धा त्या ठिकाणी सुद्धा त्या तात्कालीन जे काही सरपंच होते त्यांनाच प्रशासक म्हणून नेमणुकीसाठी आदेश देण्यात यावे अशा संदर्भामध्ये रिट याचिका हायकोर्टमध्ये नागपूरच्या खंडपीठामध्ये दाखल केली होती. याच्यामध्ये अंतरिम आदेश म्हणून हायकोर्टनं जे काही विद्यमान सरपंच होते 2024 ला त्यांना सुद्धा प्रशासक म्हणून नेमणुकीच्या संदर्भात अंतरिम आदेश दिलेला आहे. आता नंतरची तारीख मला वाटतं जून मध्ये ठेवलेली आहे, 10 जून का काहीतरी, त्या जून मध्ये तेव्हा आता सरकारचं वगैरे म्हणणं त्यामध्ये येईल, त्याच्यात पुढे काय होईल ते होईल. पण तोपर्यंत कार्यकाळ, तोपर्यंत कामकाज हे प्रशासक म्हणून विद्यमान सरपंच यांनाच देण्यात यावं आणि जे काही 20 फेब्रुवारी 2026 ला शासनाचा निर्णय होता की सरपंचांना प्रशासक नेमणूक करावी, त्याच परिपत्रकानुसार त्या 315 ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा विद्यमान सरपंच यांनाच प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात यावी अशा संदर्भात अंतरिम आदेश दिलेला आहे. बऱ्याचशा लोकांना या संदर्भात प्रश्न पडले होते की जुन्या सरपंच सुद्धा लागू व्हायला पाहिजे, तर या खंडपीठाच्या निर्णयानुसार आता वर्धा जिल्ह्यामध्ये 315 ग्रामपंचायतीमध्ये जे काही पूर्वीचे 2024 चे सरपंच होते तेच प्रशासक म्हणून नेमणूक होणार आहे या अंतरिम आदेशानुसार. आता याच्यानंतर दुसरं काय होऊ शकतं, याच्यामध्ये नुसतं वर्धा जिल्ह्यापर्यंत हा विषय नव्हता, तर हा विषय पूर्ण महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा ठिकाणी 2024-25 मध्ये कार्यकाळ संपलेल्या ग्रामपंचायत आता या निर्णयाची अंमलबजावणी फक्त वर्धा जिल्ह्यापुरतीच मर्यादित राहते का संपूर्ण राज्यामध्ये आतापर्यंत जेवढ्या ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपलेला आहे आणि ज्या ज्या ठिकाणी प्रशासक म्हणून अधिकारी नेमलेले त्या सगळ्या ग्रामपंचायतीवरती 20 फेब्रुवारी 2026 च्या शासन निर्णयानुसार सरपंचांना प्रशासक नेमणूक केलं जातं का, हे आता बघणं गरजेचं ठरणार आहे. कारण की हायकोर्टनं स्वतः सांगितलं की त्यांना सुद्धा प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात यावी, प्रशासकीय अधिकारी यांना काढून त्यांची सरपंच म्हणून प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात यावी. ही एक सुद्धा अपडेट आलेली आहे. या संदर्भात आपल्याकडे एक बातमी आली होती, त्या बातमीच्या आधारावरती हा व्हिडिओ बनवला. त्या संदर्भात आपल्याकडे अद्यापपर्यंत शासनाची किंवा हायकोर्टची ऑर्डर आपल्या हातात नाही, पण बातमी अधिकृतरित्या आलेली आहे. त्या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत माहिती देण्याच्या दृष्टिकोनातून बनवलेला आहे. बघा, तुम्ही जर नवीन असाल, अजून आपल्या फेसबुकला फॉलो केलं नसेल तर फॉलो करा. युट्यूबवर जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर युट्यूबला सबस्क्राईब करा, कारण की असेच आपण नवीन माहितीचे, कायदेशीर माहितीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत असतो.